मी कोणतं काम करायला घेऊ आणि त्याचा पचका होणार नाही असं होऊच शकत नाही. नवरबानं आज गव्हाचं पीठ आणलं होतं, ते डब्यात टाकून घेऊ म्हटलं. ते डब्यात कमी आणि बाहेरच जास्त सांडलं होतं. माझ्यासोबत नेहमी असंच होत राहते. नंतर दुपारचे सगळे कामं आवरून घेतलं, जेवण केलं आणि नवरबा गेले दुपारच्या ड्युटीला. मग ते ड्युटीवर गेल्यावर काय करायचं, तर काल हे आवळे किसून ठेवले होते, तर त्याला मसाला लावायचा राहिला होता. मसाल्यामध्ये काळे मिरे, जिरं आणि ओवा अशा प्रकारे त्याची बारीक पावडर करून घेतली आणि त्यात आपलं जे काळं मीठ असते ना, काळं मीठ आणि हिंग अशा प्रकारे ते तिन्ही ताटात थोडा थोडा समान मसाला पसरवला आणि त्या आवड्याला मसाला लावून घेतला. नंतर दुपारचे कामं आटोपल्यावर आज बाहेर जायचं तो कॉम्प्लेक्समध्ये, कारण भाजीपाला आणायचा होता. मग काय गेलो, आरुषीले बाहेर म्हटलं की एक नंबर मजा येते, कारण तिला माहीत आहे आपल्याला काही ना काही भेटते. पण आम्ही कॉम्प्लेक्समध्ये जायच्या आधी पार्क लागलो, तर मॅडम बोलल्या मी कॉम्प्लेक्समध्ये येत नाही, इथं पार्कमध्ये खेळू. मग काय थोड्या वेळ पार्कमध्ये टाईमपास केला, तिला थोडंसं खेळवलं. नंतर गेलो कॉम्प्लेक्समध्ये. हे पहा अशा प्रकारे मग भाजीपाला घेतला आणि तिला एक चॉकलेट घेऊन दिलं आणि केळं घेतले होते. तर बघा अशा हातात रस्त्यानं दाखवता आली होती. व्हिडिओ काढला तर तिचे जीवावर आलं. काय लोक म्हणतात की कोणीच आईच्या पोटातून शिकून येत नसते, हे खरं पण आहे. कोणीच आईच्या पोटातून शिकून येत नसते. जसा आपल्यावर प्रसंग येईल तसा आपण ते गोष्ट करतो आणि ते गोष्ट आपल्याला म्हणजे शिकतो. अशा प्रकारे जसं माझ्या लग्न व्हायच्या आधी कॉलेजमध्येच होतो, कॉलेज संपलं आणि लगेच लग्न झालं. मग कोणती गोष्ट शिकली नाही आणि लग्नाच्या आधी जास्त कामं केली नाही, म्हणजे जसं भाकरी पुरणाच्या पोळ्या हे काही येत नव्हतं. पण जसा आता प्रसंग आला की एकटं राहावं लागते आणि खाची तर जिभेले चोचले तर लय आहे. मग जसं आपल्याला जे पाहिजे ते बनवून खाता आलं पाहिजे. म्हणून अशा प्रकारे जसं होईन तसं करून पाहिलं तर आता मला भाकरी पुरणाच्या पोळ्या अशा प्रकारे येते. संध्याकाळच्या जेवणात मस्त अशा भाकरी केल्या होत्या, नंतर शेवची भाजी केली होती आणि असा संपवला आमचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा.